नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. बघा आज आपला सगळं उठायला जरा उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे चहा पाणी वगैरे सगळं झाले मम्मीची सगळ्याची. मी तर चहा घेतच नाही. मम्मीला चालले बघा इकडे स्वयंपाक झालं. इकडं आपला इवा जेवायला बसेल आहे गरम गरम. आता तुम्हाला दाखवतो की मम्मी काय करायची. हे बघा इकडे चाललाय मम्मीचा स्वयंपाक. बोला ना. नमस्कार भावांनो बहिणीनो, काय चालू काही नाही. झाली का चहा पाणी? आमची चहा पाणी झाली पा. चहा पाणी झाली, स्वयंपाक चाललाय. इकडे बनवलंय वरण, इकडे चालल्यात पोळ्या. काय चालू आहे तुमचं? पा झाले आपले स्वयंपाक गिपाक झाला, जेवण खावणं झाले. जेवण घेऊन करून सनी म्हणलं आता चला येऊ. म्हणलं आता भाभीच्या कामाला जाऊन सनी कामच पकडलेच आता भाभीचं काम. तर आले आता कामाला. जा म्हणतात भाभी बोलू राहिल्यात कामासाठी. धरलंय आता भाभीचं काम. ये पा इकडं हे करायचंय आता, भांडे घासायचे. इकडे कपडे धुतले आणि मग कपडे धुतलेत. आता भांडे घासायचे. भांडे घासले की फरशी पुसायची. गिरशी पुसणं झाली की मग चला पुढचे आपले हेच कामं चालू आहेत. आता करू हेच काम. काय करता मग आता, इलाज नाही त्या गोष्टी आहे का नाही. त्या कामाचा हा नाही चालू. त्यासाठी म्हणलं चला बोलवलंच आहे भाभीनं. नाही लगे आपण नेमकंच जालन्यामध्ये आलो होतो. तेव्हा ह्या भाभीचं काम लागलं होतं. तर मध्ये सुटलं काहीतरी कारणामुळं गेलं असं सुटल्यामुळं नाही. आपण शिवाजी पुतळ्यावर राहायला गेलो होतो. कारण काय नव्हतं, शिवाजी पुतळ्यावर साईट लागली. कसं आहे, जिथं साईट लागली तिथं जावं लागतं. त्याच्यामुळे हे कामं सुटून जाते. त्याच्यामुळं काम सुटलं. आता परत भेटले आणि आता साईट संपली आपली, काम भेटलं. असंच होतं नेहमीच्याला बी, हे का नाही. चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा तुम्ही, कसं काय होतंय काय नाही. चला तर पाहुणे नेमकं चालू आहे बघा कॉलेजून. आज जरा लवकरच सोडलं सरांनी आम्हाला, त्याच्यामुळे आज मी लवकर आलेलं आहे. आलं जर सगळं हँग टाकलं, लोळलं जर शाळेचा कॉलेजचा ड्रेस आहे अजून चेंज नाही केला. अंग टाकलं थोडं जरसं. जेवण वगैरे तर काय कॉलेजच केलं. तर मित्रांचे डबे होते, डबा वगैरे मी केलेला नव्हता. इकडे मम्मी पण आलेली बघा, दाखवतो तुम्हाला. आता पहिला आपला कॅमेरा बदलला पाहिजे का. आता आपला इकडे बघा इवा नेमकंच कॉलेजवरून आला आहे आणि मम्मी आले सगळे कामं वगैरे करून बसली इथं मम्मी. इवाचं कॉलेज आलं आहे. त्या कॉलेजला गेलता का? त्यांना आता यायला तर मी आळशी का घरी तेवढंच. मी पण कॉलेजला गेलो. तर इकडे बसला बा आपला हिटलर. काम करून सगळी तुम्हाला मी भाभीचे त्याला काम भेटलंय. आपल्याला काम आता ते चालू आता रोज सकाळचं रुटीन काम करणं, हे का नाही. पण रोज 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 तेच काय दाखवावं. तुम्हाला आवडते का रोज पाहायला तेच, हे का नाही. विचार बरं मंडळी, मम्मीने विचारलंय ना. तर दुसरं काय दाखवता येईल आपल्याला. का नाही बरं. काय रोज 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 एकच काम दाखवा असं आम्हाला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. आपल्याकडे तेच आपण त्याशिवाय जातच नाहीत गुळ. हा रोजच आमचं रुटीनचं काम. आता सकाळपासून घरचं आवरलं की मी कामाला जायचं. जाताना व्हिडिओ इकडं पहिले हे पाय इकडं मार त्याला मार. ह्या पा लोक म्हणते कुत्र्याचा मांजराचा वैर असतंय. हा वैर असतं. आमच्या घरी वैर नाहीये. आमच्या घरी एवढी मस्ती आहे दाखव. काय ते खेळत नाही राहिलं. हा इकडे पाहते मांजर पाहता बळच त्याला करते. असं चालू राहते म्हणजे दिवसभर चालू राहते ते. हा त्याचं वैर नाही. ते लहानपणापासून ते एका ते संगमंग खेळलेत. लहानचे मोठे संगमंग झालेत. आता आपण दुसऱ्या साईट वर जातो त्याची अडचण येणार आहे. काय होणार आहे काय नाही हेच माहिती नाही. काय झालं, कशाला आले मग रे साहेब? हे बघा कॅमेरा मी कावाचं बंद करून राहिलोय. मा बंदच होईना नाही राहिलं. अजून बंदच होईना. तर पहा मंडळी इकडे मम्मीला लागली हो, कामावरून आली. थोडी बसले आता लागली बघा काहीतरी बनवून राहिली तिला खायला. सकाळी तिनं डाळ केली होती, ती डाळ संपली वाटतं. हा डाळ उरलं नाही तर आता बनवून राहिली डबल काहीतरी. काय बनवायली मा?
काय बोल राहिली? काय नाही, कांदा घेतलाय, शिमला मिरची, ओके. टमाटर, हा. याला मिक्सर मध्ये फिरून घेणार आहे. मस्त तव्यावर जसं चुनपीठ टाकून सनी तळणार आहे. हो, तळून घेणार आहे. अच्छा. ए! किती राहते टाक? हे जरा काय ते वेगळंच नवीनच बोल राहिली मंडळी मम्मी. मिक्सर मधून फिरून घेते आणि त्याच्यात चुनपीठ टाकते. चुनपीठ काढून सनी तव्यावर टाकून सनी मस्त बनत आहे धापाट्यासारखं. अच्छा. लवकर बनी. हे पाय इकडे शिमला आहे, त्यामुळे कापणं चालू आहे. बघू आज काहीतरी युनिक कोण राहील मम्मी. आपण खाऊन बघून तुम्हाला पण दाखवू. बघा तर तुम्ही शेवटपर्यंत. शिमला कापून घेतला, कांदा कापून घेतला, टमाटर कापून घेतला, आता शिमला कापून. अरे बाई इकडे कुकर आहे ना, त्या सकाळी भात टाकला होता. भात असं कुकर मध्ये अजून भात आहे, चपात्या आहेत ना. उगार संपलं पण. म्हणलं तुम्हाला नाही, आमच्या इथे हातात चवले भारी आहे, आमच्या घरात उरतच नाही काही. बघत राहून शेवटपर्यंत. मला पण कळन मग तुम्हाला पण कळन. हे पा मंडळी या असं बनलेलं बेसन वगैरे टाकून हे बघा इकडे मिश्रण काढलं होतं असं बनलं. त्याच्यामध्ये कांदा, शिमला मिरची, टमाटर, लसूण, 2-4 हिरव्या मिरच्या, जशी परवीन, मीठ, हळद, तेल, मस्त तवा तापू द्यायला तेल टाकलं आणि मस्त त्याच्यावर टाकून घेतलं आणि मस्त असं बनवलंय. आता या तुम्ही पण जेवायला, दुपारचं जेवण करायला या. कसं लागतंय, काय लागतंय, कसं म्हटलंय मंडळी. असं तुम्ही तुम्ही असं बघा पीठ टाकून सनी मस्त काढून घेतलं. हा भूक वगैरे कधी लागलं तर बनवून टाकायचं. सोपं सरळ रेसिपी लवकर बनवते मंडळी. काय म्हणते, चटपट भूक थोडीशी भूक लागलेली असली की चटपट बनवून खायचं. हो खरंय मम्मा तू. असं तव्यावरचं बेसन. पहा मंडळी या जेवण वगैरे झालेत आपले. जेवण वगैरे करून इकडे मम्मी मी बसले बघा बाहेर. तिकडे बाहेर बसलं तर इकडं आता काय आता वाजलं बघा 5:30 वाजून राहिले संध्याकाळचे. तर पप्पा आज झोपेले. पप्पाची तब्येत नाही बघा बरोबर, सर्दी वगैरे झाली पप्पाला. तर नुसतं अंगावर गोदडी घेऊ झोपले. हे नवरा वेगळं सारखेच आहे. आग जसं दुखणं आलं ना अंगावर घेऊच पडते. दवाखान्यात चाला म्हणलं येत नाहीत, काही नाहीत. काय पाहू राहिली बा येत नाहीत का ना, न्यावं लागेल त्याला. ते यायना नाही, उठानच नाही ते. झोपले सकाळपासून तसे झोपेलच. तुम्हाला दाखवतो तुम्ही आता दिसतं एक मंडळी. ही गोदडी घेऊन ते झोपेला अंगावरती सकाळपासून झोपेले. सकाळपासून झोपले ते. उठाना मग जेवायला उठले, सकाळी जेवले, दुपारी जेवले. आज जेवते तर डबल आगावर घेऊ झोपते. दवाखान्यात चला म्हणलं, दवाखान्यात नाही. आता असं मेडिकलची ती गोळी बी खात नाहीत ते. जेव्हा डॉक्टर तपासून गोळी देईन तेव्हाच ती गोळी खाते. अशी मेडिकलची गोळी आणा त्याला खा म्हणा, ते खाणारच नाही, जमतच नाही. बघा आता न्यावं लागेल त्याला. आता न्यावंच लागेल. आता येते डॉक्टर लोक 6:30-7 वाजेपर्यंत डॉक्टर लोक येते. न्यावं लागेल त्या दवाखान्यामध्ये. चला थांबवतो आम्ही आता इथं व्हिडिओ. चला बाय बाय.